महत्त्वाच्या किचन टिप्स. मोस्ट युजफुल किचन टिप्स. 1. कांदा पटकन लालसर व सोनेरी होण्यासाठी कांदा भाजताना 1 चिमूट साखर टाकली तर तो लवकर तांबूस होतो. 2. भाजी जळू नये म्हणून भाजी कोरडी वाटली तर 2 चमचे पाणी घाला, भाजी जळत नाही. 3. पोळ्या मऊ आणि लवचिक होण्यासाठी पीठ मळताना 1 चमचा तेल व थोडा रवा घातला तर पोळ्या मऊ राहतात. 4. दही फाटू नये म्हणून दही घालताना गॅस कमी करून घ्या किंवा थोडा मैदा बेसन मिसळा. 5. तांदूळ मोकळा आणि सफेद होण्यासाठी तांदूळ शिजवताना काही थेंब लिंबाचा रस टाका. 6. पुरणपोळ्यासाठी सुरेख होण्यासाठी पुरण करताना सुरुवातीलाच थोडं तूप टाकलं तर ते नीट परततं. 7. मसाले चविष्ट होण्यासाठी तयार मसाले मंद आचेवर थोडे भाजून घ्या, छान सुवास येतो. 8. तेलाचा वास टाळण्यासाठी गरम तेलात 2 पान तुळशीची टाका, वास कमी होतो. 9. भेंडी चिकटू नये म्हणून फोडणी करताना थोडासा लिंबू किंवा दही टाका, चिकटपणा निघतो. 10. कांदा कापताना डोळे न पाणावण्यासाठी कापण्याआधी कांदा 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. स्वच्छता आणि फ्रिज टिप्स. 11. फ्रीजमध्ये वास येऊ नये म्हणून लिंबाच्या कापांसोबत थोडं मीठ ठेवा, फ्रीजचा वास कमी होतो. 12. कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी कोथिंबीर धुवून कोरडी करा, नंतर पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा. 13. आलं महिनोमहिने टिकवण्यासाठी आलं धुवून कोरडं करून एअरटाईट डब्यात फ्रीजरमध्ये ठेवा. 14. टोमॅटो जास्त काळ टिकण्यासाठी त्यांच्यावरचा पाणीवाला थर पुसून बाहेर ठेवा. 15. बटाटा आणि कांदा एकत्र ठेवू नका, दोन्ही लवकर सडतात. स्वयंपाक लवकर करण्यासाठी 16. डाळ झटपट शिजवण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये थोडं तेल घातलं की डाळ लवकर शिजते. 17. कडधान्ये भिजवताना थोडेसे बेकिंग सोडा टाकले तर लवकर फुगतात. 18. चहा सुगंधी करण्यासाठी चहा उकळीवर आल्यावरच मसाला घाला. 19. बटाटे लवकर शिजण्यासाठी कुकरमध्ये थोडे मीठ घाला. 20. पापड फुगवण्यासाठी तव्यावर भाजताना एका बाजूने तेलाचा 1 थेंब लावून घ्या. गोड पदार्थ टिप्स. 21. बेसन किंवा रवा सुरेख भाजण्यासाठी नेहमी मंद आचेवर भाजा, बेसन जळत नाही. 22. खीर घट्ट करायची असेल तर थोडीशी दूध पावडर किंवा पावडर साखर घाला. 23. लाडवांसाठी रवा भाजताना त्यात सुरुवातीला तूप टाकू नका, शेवटी टाकल्यावर चव वाढते. तळणीसाठी टिप्स. 24. तळतानाच तेलात फेस येत असेल तर थोडेसे मीठ घाला. 25. पकोडे कुरकुरीत करण्यासाठी पिठात थोडा तांदळाचा पीठ मिसळा. 26. पदार्थ एकदम तव्यावर टाकू नका, तेलाचे तापमान कमी होते आणि पदार्थ मऊ होतात. फ्रीज टिप्स. 27. नारळाचा किस टिकवण्यासाठी झिपलॉक बॅगमध्ये छोटे भाग करून फ्रीजरमध्ये ठेवा. 28. कोथिंबीरचे आईस क्यूब बनवा, सतत ताजी कोथिंबीर मिळते. 29. लसूण पेस्ट बनवून ठेवा, थोडं तेल व मीठ घातलं की जास्त दिवस टिकते. छोटे पण खूप उपयोगी ट्रिक्स. 30. हाताला कांदा लसूणचा वास येत असेल तर स्टीलच्या भांड्यांवर हात घासा, वास जातो. 31. जास्त मीठ पडलेल्या भाजीमध्ये बटाट्याचे 2 तुकडे घाला. 32. दालचिनी उकळल्यावर पाणी फिकं होत असेल तर त्या दालचिनी खराब आहे, फेकून द्या. 33. कढईला भात चिकटत असेल तर त्याआधी कढईला 1 थार तेल लावून गरम करा. 34. पनीर मऊ हवं असेल तर ते गरम पाण्यात 10 मिनिटे ठेवा. 36. भाजीचा रंग ताजा ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या उकळताना चिमूटभर सोडा घाला, रंग ताजा राहतो. 37. अंडी उकडताना फुटू नयेत म्हणून पाण्यात चिमूटभर मीठ किंवा व्हिनेगर टाका. 38. चपाती फुलण्यासाठी तवा नीट गरम झाला की पोळी तव्यावर ठेवा. 39. भाजीचा वास जास्त येत असेल तर 1 लवंग किंवा दालचिनीचा तुकडा घाला, वास कमी होतो. 40. बटाटे काळे पडू नयेत म्हणून साल काढून पाण्यात मीठ घालून ठेवा. 41. दूध वारंवार उतरत असेल तर उकळताना भांड्यात स्टीलचा चमचा ठेवा, दूध उतरत नाही. 42. मसाले जळू नयेत म्हणून मसाले परतताना 1 चमचा पाणी टाका. 43. भातामध्ये जास्त पाणी पडलं तर भातावर ब्रेडचा तुकडा ठेवा, अतिरिक्त पाणी शोषून घेतो. 44. डोसा कढईला चिकटत असेल तर कढई गरम करून मीठ लावलेल्या बटाट्याच्या तुकड्याने पुसा. 45. बटाटे पटकन शिजण्यासाठी कुकरमध्ये मीठ टाका, लवकर शिजतात. 46. उकडलेले बटाटे सहज सोलण्यासाठी त्यांना थंड पाण्यात 2 मिनिटं टाका, साल आपोआप निघते. 47. कढईचा जळका वास काढण्यासाठी कढईत बेकिंग सोडा आणि पाणी घालून उकळा. 48. कापलेली फळं काळी पडू नयेत म्हणून त्यावर लिंबाचा रस शिंपडा. 49. फ्रीजरमधील वास टाळण्यासाठी एका छोट्या डब्यात बेकिंग सोडा ठेवा. 50. पिठाला कीड लागू नये म्हणून पिठाच्या डब्यात 2 ते 3 तेजपत्ते किंवा लवंगा ठेवा.